बुलढाण्यातील ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटरमध्ये काल रात्री अस्वल घुसले होते. अस्वलाला पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. लगेच ट्रेनिंग सेंटरमधील अधिकाऱ्यांनी वनविभागाला माहिती कळवली. रात्री 8च्या सुमारास शिरलेल्या अस्वलाला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने तब्बल 8 तासांनंतर म्हणजेच सकाळी 3 वाजता इंजेक्शनद्वारे रेस्क्यू केले आहे. या अस्वलाला वैद्यकीय तपासणी करून सायंकाळी 5 वाजता अभयारण्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती बुलढाणा वनपरिक्षेत्राधिकारी अभिजित ठाकरे यांनी दिली. बुलढाण्यामधील ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र येथील वसतिगृहामध्ये अस्वल हा वन्य प्राणी घुसल्याची माहिती मिळाल्यावरून वन विभागाचे बचाव पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्या ठिकाणी पाहणी केल्यानंतर एक अस्वल वसतिगृहामध्ये घुसले असल्याचं स्पष्ट झालं. त्या ठिकाणी अस्वलाला फिजिकली रेस्क्यू करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्यात आले, परंतु फिजिकली रेस्क्यू होणे शक्य नसल्यामुळे केमिकली रिस्टेन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर अस्वल हे भल्या पहाटे 3 वाजता रेस्क्यू करण्यात आले. सदर मोहीम तब्बल 8 तास चालली. या मोहिमेमध्ये नगरपालिका बुलढाणा व पोलीस प्रशासन बुलढाणा यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सदरची कार्यवाही उपवनसंरक्षक माननीय गवस मॅडम, सहाय्यक वनसंरक्षक माननीय अश्विनी अपेट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली बुलढाणा रेस्क्यू टीमने केली.